या ठिकाणी झाली आणि पॉझिटिव्ह चर्चा आहे, सकारात्मक आहोत आणि एकत्र मिळून या ठाणे महानगरपालिकेवर युतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सिद्ध झाले आहोत. मागणी आहे आपल्याकडे किंवा तुम्ही 50-50चा फॉर्म्युला नाही, हा फॉर्म्युला वगैरे असं काही ठरलेला नाही आहे आणि आम्ही जागांवर चर्चा करतो आहे. ज्या आमच्या सिटिंग जागा आहेत, ज्या भारतीय जनता पार्टीच्या सिटिंग जागा आहेत, त्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार त्या एकमेकांना मिळतच असतात. त्याच्यामुळे असा आकड्यावर चर्चा नाही झालेली आहे की बाबा कोणाला किती टक्के आणि कोणाला किती टक्के, असा काही विषय नाही आहे. पण पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे. लवकरच ती चर्चा पुढे जाईल. नेत्यांपर्यंत आम्ही जी काही चर्चा झालेली आहे ती नेत्यांसमोर मांडू आणि निर्णय घेऊ. ठाण्यामध्ये मोठा भाऊ समजला जातो शिवसेना आणि भाजप जे होते छोटा भाऊ. मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ आणि शिवसेना छोटा भाऊ. का वाटतं येणाऱ्या काळात मोठा भाऊ छोटा भाऊ हा विषय नाही आहे. आम्ही महायुतीतले पक्ष आहोत आणि आम्ही एकत्र निवडणुका लढणार आहोत. त्याच्यामुळे मोठा आणि छोटा असा काही विषय नाही आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील बैठक झाली आणि त्याच्यामध्ये युती धर्म पाळला गेला पाहिजे यासाठी देखील दोघांचं एकमत झालेलं आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये. तर आपल्या आजच्या बैठकीमध्ये या संदर्भात काही म्हणजे अनेक पक्षप्रवेश असतील किंवा जे आता देखील महायुतीचा धर्म पाळला जाईल. तुम्ही पाहतोय की आम्ही या ठिकाणी चर्चेला आलेलो आहोत. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळतोय म्हणूनच आम्ही चर्चेला आलेलो आहोत आणि महायुतीचा धर्म पाळला जाईल. भाजपचं ऑपरेशन लोटस कल्याण डोंबिवली असेल, मीरा भाईंदर असेल, मुंबई असेल, या ठाण्यामध्ये देखील सुरुवात झाली. नाही, तुम्ही काय बोलता ते मला कळलेलं नाही आहे. काय मला अजून काही कळलेलं नाही. दाखवायला लागलेली आहेत पाहायला. नाही, असं काय नाही. आम्ही युतीमधले आहोत. प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकजण आपल्या पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. ठाण्यात आपल्या संख्याबळ जास्तच आहे, तर त्याप्रमाणे आपण जागा मागणी तुम्ही केला. 100चा नारा देखील दिला होता. आम्ही महायुतीच्या 100 जागा निवडून येतील. महायुतीच्या 100पेक्षा जास्त जागा निवडून येतील अशा पद्धतीने आम्ही जो नारा दिला होता. मी आता म्हणेल 110-120च्या पुढे सुद्धा आम्ही निवडून येऊ. ऑपरेशन टायगरचाच नारा आहे तुमचा? महायुतीचा नारा आहे आमचा. आम्ही एकत्र लढतो आहे, त्यामुळे महायुतीचा नारा आहे. आता हे तुमचं कुठलं हॉस्पिटल आहे आणि कुठलं ऑपरेशन आहे मला काय माहीत नाही. आव्हान किती वाटतंय आपल्याला ठाकरे बंधूंचं, महाविकास आघाडीचं, की ठाण्यामध्ये त्यांची देखील तशी बघायला गेलं ताकद आहे असं म्हणावं लागेल? मला नाही वाटत काय ताकद आहे. ताकद प्रत्येकामध्ये ताकद असते म्हणून ते जिवंत असतात. ज्या दिवशी ताकद संपतील त्या दिवशी त्यांचा मृत्यू होईल. त्याच्यामुळे आम्ही कोणाला कमी लेखत नाही, परंतु ठाणेकर जनतेने त्यांचं ठाण्यामधलं स्थान काय आहे हे वेळोवेळी दाखवून दिलं. तर वेगळं काय आम्हाला दाखवण्याची गरज नाही. राष्ट्रवादीला कुठेतरी सोबत घेण्याबाबत काही चर्चा झालेली नाही, माझ्या माहितीनुसार का राष्ट्रवादीची जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांनी भाजपशी आघाडी करणार नाही अशा पद्धतीचं काल इंटरव्ह्यू मी ऐकलेला आहे. आता आमची युती, पहिली युती भाजपाबरोबर आहे. ते भाजपाबरोबर युती करणार नाही आहेत. त्याच्यामुळे आजच्या बैठकीला, भाजपाबरोबरच्या बैठकीला आम्ही कसं त्यांना बोलू. त्यामुळे वरिष्ठ नेते निर्णय घेतील या संदर्भात. जे जिल्हाध्यक्ष आहेत काही नाराजी होण्याची शक्यता, त्याबद्दल कसं नाही, हे बघा, कार्यकर्ता काम करतो. जर ती जागा त्याला मिळाली नाही थोडासा नाराज होतो, परंतु शिवसेनेमध्ये नेत्याचं ऐकलं जातं आणि नेत्याचा निर्णय मान्य केला जातो. सर, नजीब मुल्ला जे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये, त्यांच्या 2 दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळी त्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आम्ही त्यांच्याबरोबर कसे जाऊ शकतो. त्यांची जे पालिकेतले भ्रष्टाचार आहे ते आम्ही उघडकीस आणले. तर ज्यावेळी आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतो, मग आम्ही महापालिकेत तुमच्यासोबत कसे जाऊ शकतो? कोणासंदर्भात बोलले? सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मी 23 वर्ष आवाज उचलला. हे सर्व भ्रष्टाचारी आहेत. मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाडांकडनं तुम्ही घेतलं तर बरं होईल. नजीब मुल्लांनी जे काही प्रश्न बोललेले आहेत, जो काही उद्गार काढलेले आहेत, त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाडांकडनं घ्या. दोघं एकमेकांबद्दलच्या भ्रष्टाचाराची माहिती देतील. सर, महापौर कोणाचा बसेल यावर? महायुतीचा महापौर बसेल. भगवा कोणाचा फडकेल? महायुतीचा भगवा फडकेल. आपल्या किमान 80पेक्षा जास्त जागा आहेत आता. महायुतीचा भगवा या ठाणे महानगरपालिकेवर फडकेल. शिवसेना भाजपा युतीचं
110पेक्षा जास्त जागा निवडून येतील. एक शेवटचा प्रश्न, आपल्या किमान 80पेक्षा जास्त सिटिंग नगरसेवक आपल्याकडे आहेत. काही ठिकाणी तडजोड करावी लागणारच आहे. काही ठिकाणी तुम्हाला खुल्या मनाने त्यांना द्यावं लागतील सीट, काही ठिकाणी त्यांना द्यावं लागणार आहे. सिटी जे काय आहेत नगरसेवकांवरती जे निवडून आलेले आहेत त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही. सर, आजच इच्छुकांचे फॉर्म घ्यायला गर्दी करण्यात आलेली आहे. तसंच पाहिलं महाविकास आघाडीची देखील बैठक सुरू झालेली आहे. मनसे देखील आता या बैठकीत सामील होणार. येणाऱ्या काळात पाहिलं तर सत्ताधाऱ्यांना कुठेतरी काटेकी टक्कर देण्यासाठी ज्यांचे 100 नगरसेवक आहेत, 100च्या वरती ज्यांचे नगरसेवक आहेत, ज्यांचा एकही नगरसेवक या महापालिकेत नाही आहे, त्यांच्याशी कसली काटेकी टक्कर तुम्ही म्हणताय? राजू विचारित कशी कोणाची काटेची टक्कर म्हणताय तुम्ही? पण प्रश्न विचारताना काटेकी टक्कर देण्यासारखा माणूस तर समोर पाहिजे. ज्यांचे 2 नगरसेवक नाहीत महानगरपालिकेमध्ये, आमचे 100च्या वरती नगरसेवक आहेत महानगरपालिकेमध्ये, ते महायुतीशी काय टक्कर देणार? चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.